बदलापूर शहरामध्ये काही दिवसांपूर्वी एरंजळ गावामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. अर्थात हा मृत्यू तिच्या सासरी झाला होता आणि असा संशय घरच्या व्यक्तींकडून व्यक्त केला जात होता की कुठेतरी हा मृत्यू नैसर्गिक नसून ती हत्या आहे. परंतु फॉरेन्सिक रिपोर्ट जे आहे ते मिळाले नव्हते. पण आता आपण जर बघत असाल तर 2-2.5 महिन्यानंतर आता फॉरेन्सिक रिपोर्ट आलेले आहे आणि आता असं सिद्ध झालंय की ती खरोखर नैसर्गिक मृत्यू नसून त्या महिलेचा म्हणजेच प्राजक्ता मेहरची हत्या करण्यात आली होती. उशी दाबून कुठेतरी ही हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये आलेली आहे. तिचे कुटुंब आता आपल्यासोबत असणार आहे. ते कुठेतरी न्यायाची मागणी प्रशासनाकडे करताय. नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याच्या बहीण आपल्यासोबत आहे त्यांच्या. मॅडम काय सांगाल, काय मागणी करत आहात, काय? आम्हाला जेव्हा सांगितलं होतं का हा नॅचरल डेथ आहे म्हणून असं सांगितलं, हार्ट अटॅकनी झालेली आहे असं सांगितलेलं होता. पण आता फॉरेन्सिक रिपोर्ट आलेले आहेत. फॉरेन्सिक रिपोर्टनुसार ती नॅचरल डेथ नसून अननॅचरल डेथ आहे. त्याचप्रमाणे जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांनाही शिक्षा झालीच पाहिजे. त्यांना अजून अटक झालेली नाही. त्यांना सर्व आरोपींना अटक झालेली आहे. त्यामुळे आरोपी म्हणजे नरेश मेहर, योगेश मेहर, अरुणा मेहर, त्याच्यानंतर हर्षदा कोंडिलकर, कुसुम बोराडे, पूजा मेर, ज्या मुलीचा आधार कार्ड, ज्या मुलीपासून प्रकरण चालू झाला ती मुलगी, या सर्वांना अटक झाली पाहिजे आणि त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे. त्यासाठी असं सांगू शकतो आम्ही. आणि आम्हाला सरांनी मदत केलेली. शिंदे सर होते, त्यांनी आम्हाला रिपोर्टसाठी पोलीस स्टेशनवरून खूप म्हणजे लवकरात लवकर रिपोर्ट आणून दिलेले आहेत आणि त्यांनी खूप सारा सपोर्ट केले. सरांचा आभार मानतो आम्ही. फॉरेन्सिक रिपोर्ट कधी आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काय कारण जे आहे ते मृत्यूचं स्पष्ट झालंय? फॉरेन्सिक रिपोर्ट आहे आजच आलेले आहेत. अंतिम अहवाल होता तो आजच आलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तिचा नाक आणि तोंड दाबून मृत्यू झालेला आहे. म्हणजे तिचा गुदमरून मृत्यू झालेला आहे असं आलेलं आहे. मग तो उशीने काय ते त्याच्याने ते हत्या केलेली आहे. अजून काही संशय व्यक्त केला जातोय का किंवा अजून काही शोध झाला आहे का की ज्या वेळेला मृत्यू झाला त्यावेळेला कोण घरामध्ये उपस्थित होतं किंवा नव्हतं, काही शोध झालेला आहे का? पोलिसांचा तपास चालू येते. आता त्यांना आतमध्ये घेतल्यानंतर सगळ्या गोष्टी सर तपास हे करतीलच. त्याच्यामध्ये नवरा होता, सासू होती, ननंद होती, या सगळ्या गोष्टी म्हणजे होते घरामध्ये माणसं काय होती. वाटतं तुम्हाला, कोणावर संशय आहे असं आता? हे सर्व आरोपी आहेत. योगेश मेहर, त्याची आई अरुणा मेहर, त्याच्यानंतर कुसुम बोराडे, तिची ननंद होती ती, हर्षदा बोराडे, तिची ननंद होती. त्याच्यानंतर नरेश मेहर हा त्याचा मित्र होता. त्याच्या सांगण्यावरून सगळ्या गोष्टी झालेल्या दिसतात आपल्याला. आणि त्याच्यानंतर एक पूजा मेहर, जिच्या सोबत त्याचा अफेअर चालू होता, ती. या सर्वांनी मिळून कट करून त्याचा हत्या केलेली आहे. आता सध्या त्यांना ताब्यात घेतलेलं आहे की नाही अजून? अजून त्यांना अटक झालेली नाही. अजूनही त्यांना अटक झालेली नाही. आता लवकरात पोलिस काय लवकर बोलतात, पोलिस काय बोलतात त्यांना FIR दाखल करायची आहे त्यांच्यावर, पण डीसीपी साहेबांसाठी थांबलेले आहेत. डीसीपी साहेब, एसीपी साहेब येत आहेत, त्याच्यासाठी त्यांनी थांबवलेले. FIR ते घेणार आहेत एसीपी साहेब आणि डीसीपी साहेब आल्यानंतर. काय वाटतं, असा प्रकार घडला त्याच्या पहिले देखील तुम्ही ठामपणे सांगत होता की कुठेतरी हे नैसर्गिक मृत्यू नसून याच्या मागे काहीतरी हत्याकांड आहे असं. काय वाटतं आता काय मागणी करताय प्रशासनाकडे? प्रशासनाकडे आम्ही सांगत होतो, पण त्यांना जो खबर असते आपण अकस्मात मृत्यूची, त्यांना त्याच्यासाठी पुरावे लागतात आणि ते पुरावे आता त्यांच्याकडे आहेत. त्यांनी पुरावे आलेले आहेत का ही हत्या आहे म्हणून ती त्याच्यामुळे ते आता तीच मागणी आहे का आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. धन्यवाद. अजून त्यांची एक बहीण आहे आपल्यासोबत, त्यांच्याशी संवाद साधूया आपण. काय मागणी करणार आहात आता? नैसर्गिक मृत्यू नसून कुठेतरी या ठिकाणी हत्या झाल्याची माहिती समोर येते, काय बोला? त्यांना आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे. नरेश मेहर, पूजा मेहर, योगेश मेहर, अरुणा मेहर, कुसुम बोराडे आणि हर्षदा कोंडिलकर यांना सर्वांना शिक्षा झालीच पाहिजे. यांची नावं सगळी नोंदवून घेतलीच पाहिजेत. कारण मेन आरोपी सगळे आहेत, ते सगळ्यांनी मिळून तिची हत्या केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. या सगळ्या प्रकरणात त्यांना सोबत घेतलंय का पोलिसांनी? आता त्यांना ताब्यात घेतलं आहे का? नाही, कोणाला FIR दाखल झाली पाहिजे. FIR मध्ये आम्हाला सर्वांची नावं हवी आहेत. FIR मध्ये ही सर्वांची नावं हवी आहेत. त्यासाठी आम्ही तिथे एसीपी साहेब, डीसीपी साहेबांची साठी थांबलेलो आहेत. एसीपी साहेब आल्यानंतर आणि डीसीपी साहेब आल्यानंतर ती FIR घेणार आहेत आमचे. त्याच्यासाठी आम्हाला वेटिंगवर ठेवलेले आहेत. धन्यवाद. दादा काय बोलाल या संपूर्ण प्रकरणात? नक्कीच. त्यांचा एक लहान मुलगा सुद्धा आहे आणि एक मोठा मुलगा त्यांच्याकडे आहे. तर काय वाटतं आता त्याच्या भविष्यावर कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा परिणाम होताना पाहायला मिळतो? परिणाम होणारच आहे ना. आज तो स्वतः सांगतं
त्यांना बोलतं जेलमध्ये टाका, बोलतं अजून कशाला ठेवलंय, बोलतं एवढं रिपोर्ट मध्ये आलंय मग कशाला ठेवलंय, बोलतं त्यांना असं तो स्वतः सांगतं. अजून का अटक केली नाही त्यांना, बोलतं. आज तो काय विचार करत, त्याचं वय काय आहे? ज्या वयामध्ये सर्वात जास्त आईची गरज असते मुलांना, त्या वयामध्ये आई सोडून गेलेली आहे. आणि हे कृत्य वडिलांनी बाकीच्यांनी सर्वांनी मिळून केलेले आहे. प्रशासनाकडे त्या लहान मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण काय करणार, काय मागणी करणार? मागणी दाखला पाहिजे त्याला शाळेमध्ये इकडे टाकायचा. का त्यांनी दिला नाही का अजून? नाही दिला. अर्ज दिले, आम्ही काही केलेला नाही, हे सगळं तू सांगतो रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत, सर्व गोष्टी आहेत असं म्हणजे त्यांनी सांगितलेला होता. आणि त्यांनी जिथे शाळेमध्ये ना त्याचा अर्ज दिलेला आहे का माझ्याशिवाय माझ्या मुलाचा दाखला कोणालाही देण्यात येऊ नये. आता तो जेलमध्ये जाणार आहे, आता मुलाचं काय, मुलगा आमच्याकडेच आहे ना, त्याचा दाखला वगैरे सर्व गोष्टी प्रत्येक गोष्टीमध्ये तो अडवताना दिसतो आम्हाला. म्हणजे ज्या मुलांना आता गुन्हा करून सुद्धा आरोपी असाच समजा फिरत होता ना एवढे दिवस पण. त्यांचे वडील आपल्यासोबत आहे, थोडक्यात त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया. खरं तर ते मनस्थितीत नाहीये बोलण्याच्या, परंतु त्यांची काय मागणी आहे प्रशासनाकडे ते आपण जाणून घेऊया. बाबा, थोडक्यात काय मागणी करा प्रशासनाकडे, काय बोला? आरोपीला कटक शिक्षा झालीच पाहिजे, हीच माझी मागणी आहे. धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच येऊ द्या. आपण बघतो की अतिशय धक्कादायक हा प्रकार होता. नैसर्गिक मृत्यू नसून उशी दाबून त्या महिलेचा कुठेतरी हत्या करण्यात आली होती आणि आता हे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आपण बघतोय त्यांचा प्राजक्ता मेहर यांचा मुलगा शिक्षणापासून कुठेही वंचित राहायला नको आणि त्याला पुढील त्याचं आयुष्य त्याच्या आई विना काढावं लागणार आहे आणि ते अतिशय कठीण आहे. परंतु अशा परिस्थितीत सुद्धा त्याला सगळ्यांनी साथ द्यावी, प्रशासनाने सुद्धा काहीतरी मदत करावी, यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह.